शनिवारची ती पहाट जेव्हा जग शांत झोपलं होतं तेव्हा व्हेनेझुएलाची राजधानी काराकस मात्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती। आकाशातून अमेरिकन फायटर जेटचा आवाज घुमत होता आणि काही तासातच जगाला हादरवणारी बातमी समोर आली। ती म्हणजे निकोलस मादुरो, व्हेनेझुएलाचे शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकन सैन्यानं ताब्यात घेतलंय। एका बाजूला जगातील महासत्ता अमेरिका तर दुसऱ्या बाजूला दक्षिण अमेरिकेतील सर्वात जिद्दी नेता मादुरो। ही केवळ दोन देशातील लढाई नव्हती, तर ही लढाई होती डोनाल्ड ट्रम्प आणि मादुरो यांच्यातील इगोची। पण अमेरिकेनं चक्क दुसऱ्या देशात घुसून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला अटक करण्याचं धाडस का केलं? यामागे फक्त ड्रग्ज तस्करी होती का अजून काही मोठं कारण? पहा या व्हिडिओमधून काय आहे नेमकं सत्य आणि कारण। नमस्कार, मी साहेबराव ठाकरे, तुम्ही पाहताय वेगवान मराठी। जर तुम्ही वेगवान मराठीवर नवीन असाल तर आत्ताच सखोल विश्लेषणासाठी वेगवान मराठीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तरच आमचा व्हिडिओ तुमच्या समोर सगळ्यांच्या अगोदर येईल। गेल्या अनेक वर्षापासून डोनाल्ड ट्रम्प आणि निकोलस मादुरो यांच्यातील शाब्दिक चकमक संपूर्ण जगानं पाहिले। 30 नोव्हेंबर रोजी ट्रम्प यांनी स्वतः मादुरो यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची कबुली दिली। त्यानंतर मियामी हेराल्ड या प्रसिद्ध वृत्तपत्राने या संवादाचा एक खळबळजनक खुलासा केला। अमेरिकेनं राष्ट्राध्यक्षांनी निकोलस मादुरो यांना फोनवर चक्क दमदाटी केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला होता। ट्रम्प यांनी मादुरो यांना थेट इशारा दिला होता की जर तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचं असेल तर तात्काळ देश सोडा। ट्रम्प यांच्या या भीषण धमकीनंतरही मादुरो आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, त्यांनी झुकण्यास नकार दिला। मात्र शनिवारी पहाटे अचानक अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला चढवला आणि राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना त्यांच्याच देशातून ताब्यात घेतलं। हे साधं आणि सोपं नाही, दुसऱ्या देशात जाऊन चक्क राष्ट्राध्यक्षाला ताब्यात घ्यायचं आहे। अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संघर्षाची मुळे खूप खोलवर रुजलेली आहेत। या वादाचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर लावलेले ड्रग्ज तस्करीचे गंभीर आरोप। ट्रम्प यांच्या मते व्हेनेझुएलातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केली जाते। मात्र राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी हे सर्व दावे बिनबुडाचे ठरवत वारंवार फेटाळून लावलेले आहेत। हा तणाव केवळ आरोपांपुरता मर्यादित राहिला नाही, तर अमेरिकेने व्हेनेझुएलावर कडक आर्थिक निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। गेल्याच आठवड्यात ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा देऊन युद्धाचे संकेत दिले होते। यालाच प्रत्युत्तर देताना मादुरो प्रशासनाने अमेरिकेच्या या पावलाला वसाहतवादी मानसिकतेची कृती म्हणत तीव्र निषेध व्यक्त केला। एका बाजूला ड्रग तस्करीचे आरोप आणि दुसरीकडं तेलाच्या साठ्यावरून सुरू असलेलं हे राजकारण आज एक मोठ्या लष्करी कारवाईत रूपांतरित झालेलं आहे। निकोलस मादुरो नेमके कोण आहे हे पण आपल्याला या गोष्टीमध्ये समजून घेणं गरजेचं आहे। आज जगाला हादरवून सोडणारे निकोलस मादुरो यांचा प्रवास एखाद्या चित्रपटासारखा रोमांचक आहे। 23 नोव्हेंबर 1962 रोजी राजधानी काराकसमध्ये जन्मलेले मादुरो राजकारणात येण्यापूर्वी चक्क एक बस चालक म्हणून काम करत होते। बसच्या स्टेअरिंगकडून सत्तेच्या स्टेअरिंगपर्यंत त्यांचा प्रवास थक्क करणारा होता। त्यांनी परिवहन विभागात कामगार संघटनेचे नेते म्हणून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली। मादुरो हे व्हेनेझुएलाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष ह्युगो चोवेजचे अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान शिष्य मानले जातात। चुवेज यांनी सुरू केलेली ऐतिहासिक बोलोव्हेरियन क्रांतीचं ते खंदे समर्थक होते आणि 1999 मध्ये चुवेज सत्तेत आल्यावर मादुरो यांचं राजकीय वजन वाढत गेलं। 2006 ते 2013 या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं, तर 2012 मध्ये ते देशाचे उपराष्ट्राध्यक्ष बनले। चोवेज यांच्या निधनानंतर त्यांच्या वारशाची धुरा मादुरो यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून ते व्हेनेझुएलाचे सर्वात जिद्दी आणि वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या सत्तेचा प्रवास आणि आर्थिक रसातळाला ते जाण्याचं कारण हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। 2013 मध्ये ह्युगो चोवेज यांच्या निधनानंतर मादुरो यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेतली। सुरुवातीला हंगामी राष्ट्राध्यक्ष आणि नंतर निवडणुकीतील विजयाने त्यांच्या अधिकृत सत्तेवर शिक्कामोर्तब झाले। मात्र मादुरो यांच्या कार्यकाळात व्हेनेझुएलाने इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक महासंकटाचा सामना केला। एकेकाळी तेलाने समृद्ध असलेला हा देश आज महागाईच्या अशा गर्तेत अडकलाय
जिथं अन्न आणि औषधांसाठी लोकांची वणवण सुरू आहे. या भीषण परिस्थितीमुळे मेटाकुटीला आलेले लाखो व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी देश सोडून अमेरिकेत आश्रय घेतलाय. सत्तेवर आपली पकड मजबूत ठेवण्यासाठी मादुरो यांनी विरोधकांचा आवाज दाबल्याचे आणि लोकशाहीचा गळा घोटल्याचे गंभीर आरोप आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले आहेत. मानव अधिकारांचं उल्लंघन आणि दडपशाहीचे हेच आरोप आज अमेरिकेला थेट व्हेनेझुएलातील हस्तक्षेप करण्यास कारणीभूत ठरलं आहे. 2018ची निवडणूक आणि जुआन गायडो म्हणजेच काय आहे हे समीकरण ते समजून घ्या. 2018 मध्ये मादुरो तिसऱ्यांदा सत्तेवर आले. 2018 मध्ये मादुरो तिसऱ्यांदा सत्तेवर आले खरे, पण या निवडणुकीवर जगभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अमेरिका आणि युरोपीय देशांनी मादुरो यांना वैध राष्ट्राध्यक्ष मानण्यास नकार दिला. इतकंच नाही तर अमेरिकेने विरोधी पक्षनेते जुआन ग्वायडो यांना थेट अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता दिली, ज्यामुळं व्हेनेझुएलात एकाच वेळी 2 दावेदार उभे ठाकले. अमेरिकेनं वारंवार सत्तेतून पाय उतार होण्यास सांगितलं, पण लष्कराच्या पाठिंब्यावर मादुरो यांनी आपली खुर्ची सोडण्यास ठाम नकार दिला. या घटनेमध्ये मादुरो यांचा एक खळबळजनक आरोप आहे. तो आरोप बी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात या वादाने टोक गाठले होते. मादुरो यांनी एक सनसनीत आरोप केला की ते म्हणाले होते की ट्रम्प यांनी माझ्या हत्येची सुपारी माफियांकडे दिली आहे आणि यामध्ये कोलंबियाचे सरकारही सामील आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जर मला काही झाले तर त्याला ट्रम्प आणि कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जबाबदार असतील. मात्र व्हेनेझुएलाच्या जनतेचे आणि गुप्तचर यंत्रणेची सुरक्षा कवच आपल्याला वाचवेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. नोव्हेंबरच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी आपला पवित्रा अधिक आक्रमक केला. ते म्हणाले की मादुरो यांचे दिवस आता भरले आहे. ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर एक विचित्र आणि गंभीर आरोप केला की मादुरो यांनी त्यांच्या देशातील तुरुंगातील कैदी आणि वेड्यांच्या इस्पितळातील रुग्णांना अमेरिकेत सोडून दिलं आहे. आम्हाला हे ओझं आता नकोय असं म्हणत ट्रम्प यांनी मादुरो यांची सत्ता उलथवून लावण्याचे संकेत दिले होते. एकंदरीत आपल्याला काय वाटतंय आपण कमेंटमध्ये आपलं मत व्यक्त जरूर करा आणि वेगवान मराठीवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशी अफलातून विशेष माहिती वेगवान मराठीवर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.